धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्यासाठी बीडचे पालकमंत्री जालन्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे, मराठा कार्यकर्ते आक्रमक। राज्यात मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीय घटनांना वेग आला आहे। या प्रकरणानंतर गुंडगिरी वाढलेली अराजकता संपूर्ण राज्यात ठसठसते आहे। दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाल्याने प्रकरणाला पुन्हा धार लागली। बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जालना शहरात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला आहे। मस्साजोग प्रकरणात प्रमुख सूत्रधार असल्याचा धनंजय मुंडेवर आरोप होत असताना धनंजय मुंडे ज्या पक्षाचा मंत्री आहेत त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री होतात याचा आम्ही निषेध करतो, असं म्हणत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार खासगी हॉस्पिटलच्या शुभारंभाच्या निमित्ताने जालना शहरात आज आले होते आणि यावेळी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा निघाला असताना मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत। आज काळे झेंडे दाखवायचा आदेश म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली असताना आता मोर्चे सर्व जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत असताना त्या निषेधार्थ अजितदादा इथं आले। बीड जिल्ह्याचं पालकमंत्री स्वीकारलं त्यांनी। त्या कारणाने आम्ही कोणत्याही पक्षाचे असो, मग सत्ताधारी असो किंवा काही असो, त्यांना आम्ही जालना जिल्ह्यात आले असता त्यांना काळे झेंडे दाखवून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध व्यक्त केला। आणि ह्या नंतरही त्यांनी जर काही हे घेतलं नाही तर ह्याच्यानंतर तीव्र आंदोलन करू। काय ना आपलं सुभाष चव्हाण। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जालना येथे काही उद्घाटन सोहळ्याला आले होते। आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला। जाहीर निषेध याच्यासाठी केला की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याकडनं त्यांनी हार्वेस्टरसाठी 8-8 लाख रुपयाची बार्शी तालुका, सोलापूर, पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन करोडो रुपयाचा, अरबो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला। तसे बीड जिल्ह्यामध्ये जे आतंक धनंजय मुंडेचे जे गुंड आहे त्या गुंडांनी जो आतंक त्या ठिकाणी फैलून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या केली, अशा निर्गुण आणि परभणी येथे जी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर कारवाई करून या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दामून अजितदादा पवार यांना हे काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला। आणि हे एवढं करून जर अजितदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।